विजयानंतर सावर्डे गाव शांत झालं होतं. पण ती शांतता वादळापूर्वीची होती. विठ्ठल पाटील सरपंच झाले. पण खुर्चीवर बसल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना जाणवलं, निवडणूक जिंकणं सोपं असतं, पण गाव जिंकणं अवघड. देशमुखांचा गट हरला होता, पण मोडलेला नव्हता. 7 मतांचा पराभव त्यांच्या जखमीवर मीठ चोळणारा होता. शरद देशमुख घरात बसून नव्हता. तो रोज सकाळी गाव फेरी मारायचा, लोकांशी बोलायचा. पण आता भाषण नव्हतं, तक्रारी होत्या. पाणी येत नाही, काम मिळत नाही, पाटील पुन्हा जुनंच करतील, अशा कुजबुजी वाढत होत्या. विठ्ठलनं पहिल्या सभेत मोठा निर्णय घेतला. सगळ्या विकास कामासाठी संयुक्त समिती बनेल. देशमुख गटातूनही माणसं असतील. हा निर्णय ऐकून पाटील गटात खळबळ उडाली. आपण जिंकलो आणि त्यांनाच ताकद देतो, एक जण ओरडला. विठ्ठल शांतपणे म्हणाला, ताकद वाटली नाही तर ती उलट माझ्यावर चालून येईल. पण गावातल्या काही लोकांनाही पटलंच नाही, विशेषतः मयूरला, शरदचा मित्र. त्याला पराभव मान्य नव्हता. त्याच्या डोक्यात वेगळाच डाव शिजत होता. एके रात्री गावात अफवा पसरली. सरपंचांनी पहिल्याच आठवड्यात निधी लाटला. पुरावा एक फोटो. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. विठ्ठल एका बिल्डरसोबत बसलेले. कॅप्शन, पहिला घोटाळा. गाव पुन्हा पेटलं. आदित्यने फोटो पाहिला आणि हादरला. त्याला माहीत होतं फोटो अर्धवट सत्य होतं. ती बैठक शाळेच्या इमारतीसाठी होती, पण सत्यापेक्षा अफवा वेगाने पसरत होती. शरदने पहिल्यांदाच मयूरला थांबवलं. ही राजकारण आहे की सूड? मयूर हसला. जिंकायचं असेल तर हात मळवावे लागतात. आदित्य आणि शरद पहिल्यांदाच एकत्र बसले. आपण जर गप्प बसलो तर गाव हातातून जाईल, आदित्य म्हणाला. शरदने मान हलवली. पण सत्य सिद्ध करायचं कसं? दोघांनी एक धाडसी निर्णय घेतला. गावसभेत सर्व कागदपत्र उघड करण्याचा, थेट लोकांसमोर. गावसभा ठरली, पण त्याआधीच संकट आलं. रात्री पंचायत कार्यालयाला आग लागली. कागदपत्र जाळी. गाव हादरलं. बोट थेट विठ्ठल पाटलांकडे वळली. पुरावे नष्ट केले अशी आरोळी उठली. विठ्ठल पहिल्यांदाच खचले. मी हे सहन करू शकत नाही, ते आदित्यला म्हणाले. आदित्य ठाम होता. आता माघार नाही बाबा. पोलीस चौकशी सुरू झाली. मयूर सावध होता, पण त्याच्या एका माणसाने दारूच्या नशेत गुपित उघडलं. आग अपघात नव्हता. शरदला सत्य समजलं. त्या रात्री त्याने मयूरशी सामना केला. तू माझ्या नावावर गाव जाळतोयस? शरद ओरडला. भांडण झालं, हात उगारले गेले, जुनी मैत्री तुटली. गाव सभेचा दिवस उजाडला. लोक संतप्त होते. पोलीस बंदोबस्त. आदित्यने व्यासपीठावर उभं राहून बोलायला सुरुवात केली. आज निवडणूक नाही, आज सत्याची मतमोजणी आहे. शरद पुढे आला. तो म्हणाला, मी हरलो, पण आज खोटं जिंकलं तर आपण सगळे हरू. त्या क्षणी शरदने मयूरचं नाव घेतलं. गाव स्तब्ध. पोलीस पुढे आले. मयूर पळाला, पण जमावाने पकडलं. सत्य बाहेर आलं. फोटो खोटा नव्हता, पण अर्थ खोटा होता. आग लावणं राजकीय कट होता. विठ्ठल पाटील व्यासपीठावर उभे होते, डोळ्यात पाणी. आज मी सरपंच म्हणून नाही, माणूस म्हणून उभा आहे. गावात पहिल्यांदाच टाळ्यांचा कडकडाट झाला. एकत्र. त्या दिवशी सावर्डे जिंकलं. निवडणूक संपली नव्हती, ती बदलली होती. खरा विजय अजून बाकी होता. तिरस्काराचं राजकारण संपवण्याचा.